वीकेंड होता म्हणजे शनिवार होता आणि मला काहीतरी माझा मी टाईम हवा होता. सो आय डिसाइडेड टू गो समवेअर आउटसाईड. तर मी आदित्याला म्हटलं की येस तुम्ही आज पोरीकडे बघा, आज माझा मूड आहे की मी जरा बाहेर जाऊन फेरफटका मारून येते. आणि त्यांचं जरा काम पण होतं, त्यामुळे पोरीला झोपवून छानपैकी असं आवरून आणि जरा असं काहीतरी छोटं छोटं असं कोल्ड्रिंक घेऊन मी घरातनं निघाले. त्यांचं काम चालूच होतं. मग मी आले होते कॅम्पमध्ये म्हणजे अर्थात मला काही खरं शॉपिंग वगैरे काही करायची नव्हती. जस्ट मी असंच फेरफटका, मला असं आवडतं कुठेतरी नुसतंच जाऊन भटकायला. एक सेल्फ कंपनी, सेल्फ टच मला आवडतो, त्यामुळे मी म्हटलं चला जाऊया. आणि मग नंतर असंच तिथले दुकानं वगैरे जरा एक्सप्लोर करत, विंडो शॉपिंग करत मी पुढे चालले होते. आणि मग नंतर मी आले SGS मॉलला. तर SGS मॉलला येण्याचं कारण म्हणजे काही वेगळं नव्हतं. मला KFC खायचं होतं खूप दिवसांपासून. खूप दिवसांची इच्छा होती ॲक्च्युली. माझा लहान भाऊ आणि माझा हा प्लॅन होता. खूप दिवसांचा तो प्लॅन आहे, पण तो अजून प्लॅनच राहिला आहे. पण मला तिथे गेलेच होते तर दिसलं ते, म्हणून म्हटलं चला खाऊया. म्हणून छानपैकी असा KFCचा मस्तपैकी 2-3 फूड आयटमचा मी आस्वाद घेतला आणि बाहेर आले. तर बाहेर आल्यानंतर मग तिथे अशी छान छान शॉप असतातच, असे मस्त ऑक्सिडाइज ज्वेलरीचे शॉप. छानपैकी असं नाईटी, कुर्ती वगैरे याचे शॉप होते. ते मी जस्ट बघितले, मी काही घेतलं नाही. आणि मग नंतर मग मी पुन्हा घरी यायला निघाले. तोपर्यंत मी घरच्यांसोबत टचमध्ये होतेच. आधी उठली आहे का, पोर काय करते, कशी आहे, पण तिने मला कॉपरेट केलं. ती छानपैकी झोपून राहिली 3-4 तास. आणि मग नंतर मी घरी यायला निघाले. मग मी विचारलं काय आणूया खायला म्हणून, तर मग दाबेली ठरलं. मग दाबेली घेतली आमच्याच इथनं जवळपास. आणि मग मी घरी आले. माझी लेक माझी वाट बघतच होती. मी यायच्या अगदी अर्धा तास आधी ती उठलेली होती. आणि तोपर्यंत मग दाबेली घेऊन घरी आलेच आणि चहा पाणी घेऊन मस्तपैकी रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मग आम्ही मस्तपैकी अशी कोथिंबीर वडी बनवलेली आणि छानपैकी फोडणीचा भात याचा आस्वाद घेत मी माझा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.